कुर्मदास, आई ए आई, कीर्तनाची वेळ झाली, चल लवकर. आई म्हणाली, कीर्तन कीर्तन रोज कीर्तन. गुडघ्यापासून पाय नाही तुला, कोपरापासून हात नाही तुला. कोण नेईन रोज तुला कीर्तनाला? बरं लहान नाहीस, 22 वर्षांचा मोठा आहेस, नाही उचलत. कुर्मदास म्हणाले, आई खरं आहे तुझं म्हणणं. मी 22 वर्षांचा घोडा झालो पण तुझ्या काही उपयोगाला आलो नाही. माझ्या पित्याने झुरून झुरून प्राण सोडला. आई मी बिन हाताचा बिन पायाचा, माझा काय ग दोष? आई आई आजच्या दिवस कीर्तनाला मला घेऊन चल. आजच्या दिवस, उद्या नाही म्हणणार आई. आईचे डोळे पाण्याने डबडबले. आईच होती ती, ऐसी कळवळ्याची जात. आईने पाठीवर घेतले. मांडीपासून पाय नाही, कोपरापासून हात नाही. पुत्र तिचा, कमरेला लंगोटी, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळी टिळा. 700 वर्षांपूर्वी पैठणात वाळवंटात कीर्तन चालू होते भानुदास महाराजांचे. भानुदास महाराज हे नाथ महाराजांचे म्हणजे संत एकनाथ महाराजांचे पंजोबा. भानुदास महाराजांचे कीर्तन चालू होते. आईने आणून सोडले. वाळवंट माणसाने भरून गेला होता. चालता येत नाही. माणसातून रस्ता काढत, पोटावर फरफटत फरफटत समोर आला तो महाराजांच्या. भानुदास महाराज कीर्तनात सांगत होते, ज्याला कीर्तन ऐकायचंय त्याने अगोदर येत जावं, पुढे बसत जावं. कीर्तनाला जाऊन जागा पकडा, कीर्तनाला जागे राहा. बाबा यायच्या अगोदर कीर्तनाला येत जावं, पुढे बसत जावं, असे भानुदास महाराज सांगत होते. महाराजांचे लक्ष गेले. भानुदास महाराज म्हणाले, आला का कुर्मदासा? कुर्मदास म्हणाले, हो आलो बाबा. भानुदास महाराज म्हणाले, कुणाबरोबर आलास? कुर्मदास महाराज म्हणाले, आईबरोबर आलो. भानुदास महाराज म्हणाले, कशाला आईला त्रास दिलास कुर्मदासा? आता घरी कसा जाशील? कुर्मदास महाराज म्हणाले, नाही बाबा, आता मला घरी नाही जायचं. आमचं आजचंच शेवटचं कीर्तन. उद्या काला करून निघणार आहे पंढरीला. उद्या काल्याचं कीर्तन आहे. भानुदास महाराज म्हणाले, हो काल्याचं कीर्तन आहे. काला झाला की हाला, आम्ही सगळे पंढरीला जाणार. कुर्मदास महाराज म्हणाले, महाराज मी येऊ का पंढरीला? भानुदास महाराज म्हणाले, कीर्तनाला यायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला. तुला कोण नेईल बरं पंढरीला एवढं लांब? कुर्मदास महाराज म्हणाले, महाराज तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्ही मनापासून हो म्हणा, मी येतो का नाही पंढरीला? तुम्ही हो म्हणा महाराज. महाराज विनोदाने म्हणाले, हो ये. वारकरी झोपलेले पाहिले आणि हा उठला. गोदावरीचे स्नान केले. फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं लोक उठू लागले. जाणाऱ्या येणाऱ्याला विचारू लागला, अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगायचे, पुढे जा मग पुढे विचार. सकाळी 10 वाजेपर्यंत त्याने बीड गाठले. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात गेला. मोठ्याने ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. भानुदास महाराजांची दिंडी आली. तोपर्यंत खाण्यापिण्याची सोय केली. बिना हातापायाच्या कुर्मदासाला भानुदास महाराजांनी विचारले, कुर्मदासा कसा आलास रे? कुर्मदास महाराज म्हणाले, तुमच्या होने मला आणले. भानुदास महाराजांनी सगळ्यांना भाजी भाकरीचे भोजन देऊन दुपारी प्रवचन झाले, हरिपाठ झाला, कीर्तन झाले. महाराज म्हणाले, उद्याचा आपला मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास निघाला. खरडत खरडत मांजरसुंबा गाठला. तिथे त्याने हाकारा केला. तिथेही भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागे पडू लागला. येरमाळा, बार्शी असं करत करत बार्शीच्या पुढे लहुळ एक गाव आहे. कुर्डुवाडीच्या पुढे जे गाव, त्या लहुळ गावात हाकारा दिला. दिंडी मागून आली. महाराजांचे प्रवचन झाले. भानुदास महाराज म्हणाले, कुर्मदासा आता एकच मुक्काम राहिला. कुर्मदास महाराज म्हणाले, नाही महाराज, नाही येऊ शकणार आता मी. भानुदास महाराज म्हणाले, इतक्या लांब आला आणि एका मुक्कामासाठी येणार नाही म्हणतो का? पालता होता तो उताना झाला. सगळं पोट सोलून निघालेलं. प्रचंड जखमा झालेल्या. रक्त वाहत होतं. जखमांमध्ये खडे रुतले होते. कुर्मदास थकून गेला होता. बोलण्याचं त्राण राहिलं नव्हतं.
निघाल्यापासून पोटात अन्न नाही. सगळ्यांसाठी अन्न गोळा केलं, पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही. का? मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथे कोण धुईल? म्हणून अन्न पाणी सोडलं होतं त्यानं. भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलंस हे? कुर्मदास महाराज म्हणाले, महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. आपण एकच करा, उद्या पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा. सांगा पांडुरंगाला, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचे पुण्य कमी पडले. या जन्मात नाही पाहता आले तुझे चरण. पांडुरंगाला एवढा निरोप सांगा. भानुदासांचे पाय जड झाले. तसेच पंढरीला आले. चंद्रभागेचे स्नान केले. पांडुरंगाच्या दर्शनाकरिता बारीला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिले. पांडुरंगाने भानुदासांकडे पाहिले. अंतकरणातील चिंतन तिथपर्यंत पोहोचले. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, लक्ष राहू दे वारीवर, लहुळला जाऊन येतो. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. पांडुरंग कुर्मदासाजवळ आले. त्याचे शिरकमल आपल्या मांडीवर घेतले. कुर्मदासाला शुद्ध आली. त्याने वर पाहिले. भगवंताचे रूप दिसले. भगवान पांडुरंग म्हणाले, कुर्मदासा, आलो मी तुझ्यासाठी. कुर्मदास महाराज म्हणाले, भगवंता, माझ्यासाठी इथपर्यंत आलास, माझ्यासाठी हीच पंढरी. भगवान पांडुरंग म्हणाले, काळजी करू नको कुर्मदासा, काय हवंय तुला माग. कुर्मदास महाराज म्हणाले, मला काही नको. द्यायचंच असेल तर जन्मोजन्मी माझे सद्गुरू मला लाभो, बाकी काही नको. आणि पांडुरंगाच्या मांडीवर कुर्मदासाने शांत डोळे मिटले. अशी ही 700 वर्षांपूर्वी घडलेली संतकथा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आणि मोठा संदेश देते. हतबल होऊ नका. भक्तीच्या मार्गाने, उपासनेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मनुष्य जन्माचे सार्थक करून घेता येते. संत कुर्मदास महाराजांची लहुळ या गावी समाधी आहे. लहुळ हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्याशेजारी वसलेले आहे. लहुळ येथील समाधी मंदिर हे धार्मिक एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. समाधी मंदिराची माहिती. मंदिर रचना. समाधी मंदिराच्या गर्भगृहात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत आणि समोरच कुर्मदास महाराजांची समाधी आहे. विशेष विहीर. या मंदिराच्या मागे एक विहीर आहे, ज्यामध्ये आषाढी एकादशीला भरपूर पाणी असते. अशी आख्यायिका आहे की कुर्मदास महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने इथे स्वतः चंद्रभागा अवतरित केली होती. यात्रा. लहुळ येथे कार्तिकी आणि आषाढी एकादशीला मोठ्या यात्रा भरतात आणि वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.